हॅलो, गुड आफ्टरनून. तर सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो चला, सकाळचा व्हिडिओ बनवेल बोलली, म्हणजे असंच थोडंसं ब्लॉग काय काय चाललं आहे ते पण वेळच भेटत नाही हातात मोबाईल घ्यायला किंवा असं व्हिडिओ वगैरे बनवायला. आणि आत्ता मी जस्ट बसले मशीनवरती, शिवण क्लासच्या मशीनवरती. तर म्हटलं चला पटकन एक व्हिडिओ म्हणजे थोडंसं शूट करून घेऊया, कारण की आपल्याला गाळ्यात जायचं आहे. सो मला तिथलं पण तुम्हाला दाखवायचं आहे. गाळा घेतला आहे आणि कंदीलचा माल पडला आहे. तर म्हटलं चला इथून एक व्हिडिओ पटकन टाकून देऊया. तर मशीनवर याच्यासाठी बसले ना की जो करतो ना, म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, जो कामं करतो ना त्याला सगळ्या सगळ्या साईडून कामं येतात, कुठून नाही येत असं नाही, पण करण्याची तुमची इच्छाशक्ती पाहिजे. सो आपल्याकडे आता कंदील पॅकिंगचं पण काम चालू झालं आहे आणि आत्ता मी खूप बिझी झाले. मला खरंच सगळ्यांचे कॉल येत आहेत, मेसेज येतात, पण बोलायला वेळ नाही आहे. कारण की मेन आपलं रक्षाबंधनचं काम आहे आणि ते पण जवळ आलं आहे. कंदीलवाल्याने माल चालू केला आहे, आत्ता खूप लेट केला आहे ॲक्च्युली, त्याने उशीर केला, नाही तर दरवेळेला खूप आधी असतो. आणि मी ब्लाऊज शिवायला चालू केली आणि ही सगळीकडे गोष्ट व्हायरल झाली आणि सगळ्यांचे ब्लाऊजच यायला लागले. आता हे सकाळपासून एक ब्लाऊज मारले, त्याला हात वगैरे लावायचे, प्रिन्स कटच आहे बघू शकता. त्याच्या आधी आमच्या समोरच्या वहिनी आहेत त्यांचं दिलं होतं, खालती काकींचं दिलं होतं, माझ्या मम्मीची 2 शिवली. कारण की माझ्याकडे काही काम नसेल ना, म्हणजे माझ्याकडे बरीच कामं असतात, तरी पण मी वेळ काढून ना ब्लाऊज शिवत होती. आणि ही ब्लाऊज जी आहे ना ती मी यूट्यूबवरती बघून म्हणजे शिवले. तर म्हणजे यूट्यूबला बघते कटिंग आणि तसंच स्टिचिंग पण यूट्यूबला बघते आणि करते. म्हणजे मी असं काही स्पेशली कुठे डिझायनर क्लासेस वगैरे नाही लावलेत, पण तरी पण मी सगळ्यांना सांगते की मी तसं शिवते बघून. तुम्हाला द्यायचे असेल तर द्या, तरी पण देत आहेत. आत्ता जस्ट एक अस्तर आणायला सासूला पाठवलं आहे की म्हणजे ते पण खूप छान साडी आहे काठाची, माझ्या भाऊजाईच्याच रिलेशनमध्ये आहे. सो तिला पण संडेला जायचं आहे आणि आज फ्रायडे आहे. आता मला हे पण द्यायचं आहे, त्यांना पण सोमवारी बाहेर जायचं आहे. माझं तिकडे आता स्टार्टअप करायचं ते वेगळे, दोन्ही पण ब्लाऊज लगेच मला हे 2 दिवसात द्यायचे. तर हे तसं तर झालं आहे आता कवर. ते पण आज मी कटिंग करून घेईल संध्याकाळी आणि उद्या शिवून टाकेल. सो अशी आहे धावपळ. तुम्हाला काळात गेल्यावर पण दाखवते. आणि जेवणाबिवणाचं आता काही टेन्शन नाही, कारण की सासू आहे घरी. पण बऱ्याच जणी ना त्याच्यावरून पण कुजबूज करतात की तुझं बाई काय बरं आहे, सासू आहे ना, सासू काम करते. मला एक कळत नाही, ह्या बायकांना ना जॉईंट फॅमिलीत राहायचं नसतं. म्हणजे ज्या अशा बोलणाऱ्या असतात ना त्यांचं मी सांगते, यांना मुळात जॉईंट फॅमिलीत राहायचं नसतं. म्हणजे सासू सासरे नणंद दीर यांच्याबरोबर राहायचं नसतं. का तर फक्त नवरा आणि आपली मुलं यांच्याबरोबर राहायचं असतं. प्रायव्हसी पाहिजे, एकत्र कुटुंब नको आहे, जॉईंट फॅमिली नको आहे. आणि एकटीवरती काम आल्याच्यानंतर बोलतात की तुझं बरं आहे आपलं बाबा, तू एकटी नाही आहेस काम करायला, तुला कोणतरी आहे मदत करायला. अरे पण त्याच्यासाठी मग सगळं प्रायव्हसी किंवा नवऱ्याला घेऊन राहायचं हे सगळं पण सोडावं लागतं. जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं म्हणजे पण काही सोपं नाही आहे ना. मग जर आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असतो तर ऑब्व्हियसली सासू नणंद कोण जे काय घरात असतात ते कामं करणारच ना. तर असं आहे. माझ्याबद्दल पण रिलेटिव्ज असतात, ती लोकं बोलत असतात, हां सासू हे कामं करत असते, ते कामं करते. मी एवढी कामं करते म्हटल्यानंतर घरातली कामं जर सासूने केलं किंवा मुलांना सांभाळलं तर त्याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट नाही. ती पण फॅमिली तिचीच आहे म्हणून ती करते, बरोबर असतं ना. तर असतात अशी काही लोकं बोलणारी, जाऊन दे एवढं लक्ष नाही आपण द्यायचा. आपण गाळ्यामध्ये गेलो ना की आपलं गाळ्यामध्ये माल थोडा कमीच पडला, एवढा माल त्याने नाही टाकला आहे. आता 2 दिवसात पूर्ण ते भरून जाईल, पण मी तुम्हाला तिथला व्हिडिओ करून दाखवते. हॅलो. स्वतः मी हा जो गाळा घेतला आहे तो हा आहे. गाळा खूप खराब आहे, पण आपल्याला पण काही गरज नाही आहे ना, म्हणजे एवढं काय असं बारीकलं नाही पाहिजे, फक्त आपल्याला सामान ठेवायचं. तर आता ही एकच डिझाईन टाकले, त्याचं हे मटेरियल आहे. हे अशा शीट्स असतात, काही का पॅकेटमध्ये पॅकिंग करायचे असतात. हे म्हणजे कंदीलची शीट्स झाली, त्याच्यामध्ये ते रिंग होल्डर, त्याच्यामध्ये आपल्या पाकळ्या, हे झॉलर आहे, याच्यामध्ये पाकळ्या आहेत. हे असतं एका पॅकेट. तर कलर वाईज चालेल, म्हणजे ग्रीन झॉलर आहे, याला झॉलर बोलतात, ज्या खालती असतात ना त्या, आणि याच्यामध्ये पाकळ्या. सो असं काम असतं. आणि आता आम्ही आजच्या दिवशी स्टार्ट केलेलं आहे फायनली आमचं काम. 2 माणसं ठेवलेत कामाला. हा माणूस त्या कामाचं नाही, आल्या आल्या समोर दुकान आहे, त्या दुकानातून जाऊन खाऊ घेतो. चला तर भेटूया मग. माझी सगळी कामं घरातूनच असतात, म्हणजे मी घरातूनच देते.
आणि हे ना म्हणजे हे एकच डिझाईन आहे, असं अजून 3-4 डिझाईन तो टाकणार आहे 2-3 दिवसात. पण ते जागा खूप लागते आणि घरी बघायला जागा नाही आता अजिबात. त्याला पण खेळायचं असतं आणि घर पूर्ण बिघडून जातं. सो म्हणून घराच्या जवळच आहे. छोटासाच हा पडीक गाळा होता. पण म्हणजे ठीक आहे म्हटलं बसायला आणि आपल्याला फक्त द्यायचं आहे. कारण की मग बायका इथे काय करत नाही, माल घेऊन जातात. आता मी टायमिंग ठेवला आहे 3 ते 5, तेवढ्या वेळेमध्ये त्या घेऊन जातात, त्यांच्या घरी करतात आणि आपल्याला परत घेऊन येतात. सो त्याच्यासाठी ठीक आहे.